कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे छत्रपती खासदार शाहूजी महाराज, ज्यांच्या हस्ते हा माझा सत्कार 75 साजरी होते, ते महाराष्ट्राचे नेते, एक माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण घडवून आणला, ते आमच्या जिल्ह्याचे नेते, विधान परिषदेचे पुनश्च निवड झालेले गटनेते, माजी मंत्री आमदार सत्यजित बंटी पाटील साहेब, या ठिकाणी ज्यांचे आवर्जून उपस्थित आहे ते राहुल पेन पाटील, संपतराव पवार साहेब, संजय बाबा घाटगे, टी.पी. पाटील साहेब येऊन गेले, जयंत पाटील त्यांचा फोन येऊन गेला, या ठिकाणी उपस्थित असलेले देवले साहेब, आबाजी, के.वाय. पाटील साहेब, उपस्थित असलेले भगवती कारखान्याचे आमचे चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, माजी चेअरमन चराबले साहेब, माजी चेअरमन संजय सिंह पाटील, ही जी कमिटी आहे सत्कार समिती, तिचे सर्व सदस्य, करवीर राधानगरी भागातून आलेले, पक्षावर माझ्यावर संघटनेवर प्रेम करणारे सर्व आमचे सहकारी कार्यकर्ते बंधू, ज्या ज्येष्ठ लोकांचा 75+ लोकांचा 75 लोकांचा सत्कार करायचं असं नियोजन होतं, त्या पद्धतीनं 115 लोकांचा ज्यांचा सत्कार केला, ते आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ सहकारी मंडळी, त्या ठिकाणी राहुल पाटील, स्टेजवरील सर्व मान्यवर, माजी संचालक, दुसंघाचे संचालक, कारखान्याचे आजी माजी संचालक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे नावं घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही, पण ज्याचा सत्कार माझा होतो म्हणल्यानंतर एक माझं कर्तव्य आहे की मी 1-2 शब्द बोललं पाहिजे. आपल्याला माहिती आहे माझा सत्कार हा 75 होतो. गावकरी, सर्व मित्रमंडळी याने हा माझा कार्यक्रम ठरवला. आपण फार मोठं काय नेते आहोत असं मला वाटत नाही, तरी सुद्धा माझा सत्कार या ठिकाणी आयोजित होतोय, त्याची कृतज्ञता ठेवून मला आपल्या समोर 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचे आहे. गेली 50 वर्षे मी राजकारणात व समाजकारणात आहे. 75 पासून शंकरराव पाटील कौलोकर, माजी मंत्री मंत्री दादा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. 80च्या लोकसभेच्या निवडणुकी प्रचारात मी काँग्रेस पक्षाचं निवडणुकीच्या प्रचाराचं काम केलं. 89 ते 90 पासून भगवती कारखान्याच्या संचालक म्हणून सहकार्याची संधी कैलासवासी केळुकर साहेब व कैलासवासी माजी आमदार पेन पाटील साहेब यांच्यामुळे मिळाली. गोकुळ दूध संघाचा संचालक म्हणून 14 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. गावामध्ये सेवा संस्था, पतसंस्था, दूध संस्था स्थापित केल्या व त्या चांगल्या प्रकारे नक्यात चालू आहे. गेली 40 ते 45 वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत असताना मी फक्त माणसे जोडण्याचे काम करत आलो. काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष संघटना वाढीसाठी जे करता येईल ते करीत आलो आहे. मग भगवती कारखान्याची निवडणूक असो, जिल्हा परिषदेची निवडणूक असो, पंचायत समितीची निवडणूक असो, मग मार्केट कमिटीची निवडणूक असो, ही सर्व कार्यकर्ते मंडळी एकत्र कशी राहतील हेच काम करीत आलेलं आहे. आमचे नेते कैलासवासी माननीय केळुकर साहेब व आमचे नेते आमदार कैलासवासी पेन पाटील साहेब यांची राधानगरी व करवीर तालुक्यातील एकी कशी राहील आणि त्याची जबाबदारी नेहमी पार पाडत आलेली आहे. गेली 40 वर्षे भगवती परिसरात अपवाद वगळता काँग्रेस व पेन साहेबांची सत्ता आहे. सन 79 ते 92 पर्यंत मी रासोळी बुद्रुगावचा 13 वर्षे सरपंच होतो. 11 वर्षे कारखान्याचा संचालक म्हणून काम करायची संधी मिळाली. गोकुळमध्ये 14 वर्षे दूध संघाचे संचालक म्हणून काम करायची संधी मिळाली. हे सर्व काँग्रेस पक्ष व पक्षासाठी, संघटनेसाठी काम केलं म्हणून शक्य झाले. याची नोंद घेऊन आज माझी 75वी
सासरी लोकांच्या वतीने राज्याचे नेते मंडळी यांच्या शुभ हस्ते होत आहे याचा मला आनंद आहे। एक शेतकरी कुटुंबात जन्मलो, माझे वडील व चुलते या दोन्ही भावांना बैलगाडी शर्यतीचा प्रचंड नाद, कोल्हापूर, सांगली, कराड, निपाणी, संकेश्वर या भागात शर्यतीमुळे त्यांचं नाव प्रसिद्ध होतं। वडील अशिक्षित असले तरी त्यांनी मला 7वी नंतर कोल्हापूरला शिक्षणासाठी शाळेत घातले। मी SY-BSc पर्यंत शिकलो, परंतु मी घरातील सर्व मुले पदवीधर केली। एकत्र कुटुंबातील मुले व मुली सर्व ग्रॅज्युएट आहेत। मला ग्रॅज्युएट जरी होता आलं नाही, परंतु घरामध्ये मी एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि एक वकील मी त्यांना शिक्षण देऊन मोठे केलेलं आहे। वडील व चुलते आमचे एकत्र कुटुंब, मी आणि 3 चुलत भाऊ असा आजही एकत्र आहोत। भागातील परिसरातील एवढेच काय, गावातील लोकांनाही माहित नाही की आम्ही चुलत भाऊ आहोत। आम्ही सर्व चुलत भाऊ व मी एकत्रच आहोत। आम्ही जमीन जुमल्याची समान 4 हिश्श्यात वाटणी केलेली आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली याचा मला आनंद आहे। सार्वजनिक काम करताना बरे वाईट चांगले अनुभव येतात। माझ्या सार्वजनिक 40 ते 50 वर्षाच्या अनुभवामध्ये चढ उतार पाहिले। स्वर्गीय PN पाटील व तोडगोड साहेबांची फार मोठी साथ लाभली हे नाकारून चालणार नाही। घरात फार मोठा राजकीय वारसा नाही, परंतु मोठ्या माणसांच्या संगतीत काम करण्याची संधी मिळाली नाही। करवीर व राधानगरीतील तसेच जिल्ह्यातील खूप माणसे जोडता आली। प्रस्थापित राजघराण्यातील लोकांच्याकडून भागात तसेच गावात मान अपमानही सहन करावा लागतो हे माझ्या लक्षात आलं। हा एक चांगला आयुष्यामध्ये अनुभव आला। हे सगळे बरे वाईट अनुभव असले तरी सर्व कार्यकर्ते यांना गोळा करून रुसवे फुगवे काढून एकोपा वाढवणे, पक्ष संघटना वाढवणे असे काम करताना समाधान वाटते आणि ते काम मी आजपर्यंत करीत आलेलो आहे। आज मला एकच खंत वाटते की अशी सन 1911 मध्ये माझी 61वी साजरी झाली होती। त्यावेळी बंटी साहेब गृहराज्य मंत्री होते। सकाळी 10 वाजता ते दिल्लीमध्ये होते व सायंकाळी 6 वाजता ते राष्ट्रवादी बुद्रुक गावामध्ये माझ्या 61वीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आज माझी 75वी साजरी करायला ती आज आहेत, परंतु यावेळी आमचे नेते PN पाटील व तिरुगुर साहेब म्हटले होते की पिढी तुमच्या 75व्या वाढदिवसाला साजरा करायचा तेव्हा आम्हालाही बोलवा। आज वाईट हे वाटते की हे दोन्ही नेते आज आमच्यामध्ये नाहीत आणि मला त्यांच्या आवर्जून यावेळा पुन्हा आठवण होते। 75 नंतर 80 वर्ष पूर्ण झाल्यावर सहस्रचंद्र योग साजरा करतात असे म्हणतात, म्हणजे आणखी 5 वर्षांनंतर बंटी साहेब तुम्हाला यावे लागणार आहे। माझे आयुष्य मला माहित आहे, माझे आयुष्य 85 वर्ष किमान आहे। संजय बाबांनी सांगितलं त्याला एक कारण आहे। आमच्या गावामध्ये एक बारामतीचा ज्योतिषाला होता। साधारणपणे 78-79 म्हणजे मी 28-29 वर्षाचा असतानाची गोष्ट आहे आणि आमच्या दारात भात मळणीचं एक खळ असं मोठं खळ होतं कोकण चौकात आणि त्या सुट्टीच्या दिवसामध्ये तो दारात आला 12च्या दरम्यान आणि त्याने सहज बोलता बोलता 10-15 मिनिटात जे सांगितले ते भविष्य तंतोतंत बरोबर आलं आणि म्हणून मला त्या माणसाचा विश्वास बसला। माझ्या त्या आयुष्यात सगळं खरं ठरलं आणि मला माहित नाही बारामतीकडच्या लोकांना काय काय कळतंय आणि म्हणून मला गमतीचा भागाला सोडला तर एक सांगायचं वाटतंय। माझी तब्येत चांगली आहे, माझ्या वडिलांना साखर होती, बाबा माझ्या संजय बाबा आमच्या चुलत्यांना साखर होती, पण मला साखर नाही, मला BP नाही, माझे काम चांगले आणि डोळे पण चांगले, त्यामुळे मला खात्री आहे मी 85 पाहणार। आज माझी 75वी साजरी करण्यासाठी भगवतीचे चेअरमन, त्यांचे सहकारी संचालक, आमचे नवे जुने सहकारी गावकरी यांनी पुढाकार घेऊन त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली, सर्व नियोजन केले। 8-15 दिवस मेहनत घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यांचा मी ऋणी आहे। या कार्यक्रमासाठी माननीय थोरात साहेब नगरहून इतक्या लांबून कामाच्या व्यापातून सवड काढून कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारण्यासाठी आले। PN साहेबांच्या बरोबर गेली 25 वर्षात साहेबांच्या सर्व कार्यक्रमास, थोरात साहेबांच्या कार्यक्रमास मी उपस्थित आहे। त्यांच्या पंक्तीला बसण्याचा बराच वेळा योग आला। आज अशा मोठ्या माणसाकडून शुभेच्छा व बळ मिळते याचा मला आनंद आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शाहू छत्रपती महाराज यांचा शुभ आशीर्वाद मिळतो याचाही आनंद आहे।
आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय सतीश उर्फ बंटी साहेब यांचे यामध्ये मोठं सहकार्य आहे आणि त्यांचे योगदान आहे, त्यांचाही मी ऋणी आहे. आज जे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत त्या सर्व स्टेजवरील मी बाळासाहेब खाडे संचालक रामाने साहेब संपर्क आमच्या तालुक्याचे आणि आमचे सर्व जुने सहकारी सर्व पक्षी या ठिकाणी आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये खासदारकीपासून हा काँग्रेसचा आमचा असा आविर्भाव फारसा नाही. यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहेत. यामध्ये शिवसेनेची मंडळी आहेत, शेका पक्षाचे आहेत, जनता दलाचे आहेत, संपत बापू या ठिकाणी सुद्धा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आहेत. या सर्व लोकांचा मी ऋणी आहे, त्यांच्या ऋणातून राहू इच्छितो आणि सर्व गावकरी सर्व भागातील उपस्थित असणारे समोरची सर्व मंडळी या सर्वांचा मी आभार मानतो, त्यांचा मी ऋणी आहे आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर